नमस्कार, मी निरंजन. भारताला निवडणुका काही नवीन नाही. म्हणजे 1952 साली भारतामध्ये पहिली स्वतंत्र भारतातली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या सार्वत्रिक निवडणुकीपासून म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्यांच्यानंतरचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री असतील, गुलझारीलाल नंदा असतील, इंदिरा गांधी असतील, त्यांच्यानंतर मोरारजी देसाई असतील, जगजीवन राम असतील, यशवंतराव चव्हाण असतील, राजीव गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असेल, लालकृष्ण अडवाणी असतील, अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या निवडणुका झाल्या. यांच्यापैकी कोणीही बिनविरोध निवडून नाही आलं. पण अचानक महाराष्ट्रामध्ये काही इतके महान नेते निर्माण झालेत, जन्माला आलेत, की महानगरपालिका निवडणुकांमध्ये तब्बल 69 उमेदवार हे यावेळेला बिनविरोध निवडून आलेत. 69. बरं, नुसतं हा आकडा कसा आहे? 69 पैकी 45 जण आहेत भारतीय जनता पक्षाचे, 22 जण आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे, एक आलाय अजित पवारांचा. म्हणजे हे झाले 68 आणि एक अपक्ष हे बिनविरोध निवडून आलेत. हे सर्वच्या सर्व सत्ताधारी, राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचेच समर्थक उमेदवार हे बिनविरोध कसे काय निवडून येतात? हा स्वाभाविकपणे मनामध्ये शंका निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि याची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्याला माहिती आहे, आता लोकसभा निवडणुका झाल्या 2024च्या. नरेंद्र मोदींच्या विरोधातले अनेक अर्ज हे बादच करून टाकले गेले. अगदी श्याम रंगीला पर्यंत काहीही कारण सांगितली नाही. वाराणसी मतदारसंघामध्ये विरोधी पक्षात म्हणजे विरोधामध्ये उभे असलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करणं हा सपाटा भाजपनी लोकसभेपासून सुरू केला 2024च्या. अगदी अहमदाबादला हा तडीपार अमित शहा त्याच्याही विरोधामधले उमेदवार बाद केले गेले. कशा प्रकारे बाद केले गेले याच्याही अनेक सुरस आणि रम्य कहाण्या आल्या. इंदोरमध्ये काय झालं हेही आपण बघितलं या लोकसभा निवडणुकांमध्ये. आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जो फटका बसला भारतीय जनता पक्षाला आणि इंडिया आघाडी याला, जे प्रचंड जास्त अपेक्षेपेक्षा म्हणजे भाजपच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना खासदार त्यांचे निवडून आले 240च्या आसपास, त्यानंतर त्यांना धसका बसला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी व्होट चोरी केली. व्होट चोरी केली तर ती व्होट चोरी सुद्धा उघडकीस आली. राहुल गांधींनी ऑगस्ट महिन्यापासून 3-4 पत्रकार परिषदा घेऊन कर्नाटकामध्ये व्होट चोरी कशी झाली, हरियाणामध्ये व्होट चोरी कशी झाली, बोगस मतदार नोंदणी कशी झाली, का निवडणूक 7-7 टप्प्यांमध्ये घेतली जाते, लोकसभांची निवडणूक, विधानसभांची निवडणूक सुद्धा 2-2, 3-3 टप्प्यामध्ये का घेतली जाते? कारण की भारतीय जनता पक्षाला हे नोंदवलेले बोगस मतदार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येणं सोपं व्हावं यासाठी म्हणून ते अवधी घेतला जातो या 7-7 टप्प्यांचा. आणि आता तो परत 2024चा पॅटर्न की विरोधी पक्षाचे उमेदवारांचे एकतर अर्ज बाद करून टाकायचे, तसा प्रयत्न झाला. नाशिकमध्येच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष केदार त्यांनी अर्ज केला होता निवडणूक अधिकाऱ्यांकडे की बी फॉर्मवरच्या सह्या ओरिजिनल नाहीयेत असा आक्षेप घेऊन शिवसेनेच्या सर्व 82 उमेदवारांचे अर्ज रद्द करावेत, निवडणूक अर्ज, असा नाशिकमध्ये अर्ज केला गेला होता. सुदैवाने त्या निवडणूक अधिकाऱ्यांची थोडीशी का होईना कर्तव्य बुद्धी साबूत होती, त्यामुळे सुनील केदारांचं हा पाताळी यंत्रीपणा नाशिकमध्ये यशस्वी झाला नाही. मग त्यांनी काय केलं तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत, कारण त्याच्यानंतर पहिल्यांदा बाद छाननी होती आणि त्याच्यानंतर माघारीची मुदत होती, तर माघारीच्या मुदतीमध्ये उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी धाकदपटशा धमक्या देणं, संबंधित सर्व नातेवाईक म्हणजे गिरीश महाजनांनी काय केलं, त्यांच्या स्वतःच्या जामनेरमध्ये आता नगर परिषदांच्या निवडणुकीला बायको निवडून यावी यासाठी काय काय प्रकार केले. म्हणजे उमेदवारांना धमक्या देण्यापासून उमेदवारांचे नातेवाईक, भाऊ बहीण इथं कुठे नोकरीला असतील तिथं धमक्या देणं, नोकरीवरून काढून टाकण्याची त्यांना भीती दाखवणं, हे सगळे प्रकार केले आणि जामनेरची त्यांची निवडणूक त्यांनी काढली. अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं. आता महानगरपालिकांमध्ये सुद्धा हाच पॅटर्न.
पैशाचं आमिष, काही कोटी रुपये, काही लाख, 50 लाख रुपये, 10 लाख रुपये, 1 कोटी रुपये, आणखीन काय काय रकमा ज्याच्यामध्ये कबूल केल्या गेल्या, दिल्या गेल्या, अनेकांना धमक्या दिल्या गेल्या. पोलीस विरोधी पक्षाच्या उमेदवाराला धरून एकनाथ शिंदेच्या घरी घेऊन जात आहेत, असा व्हिडिओ शिवसेनेच्या राजन विचारेंनी दाखवला पत्रकार परिषदेत, की पोलीस कसे घेऊन जात आहेत उमेदवारांना माघारीसाठी. असे अनेक प्रकार याच्यामध्ये केले. आणि हे सगळं समोर आल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांना माघारीसाठी दमदाटी केली. त्याच्याबद्दलचा तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला, की ते त्या उमेदवाराला फोन करून शाबासकी देत आहेत, की त्यांचं कौतुक करून, की तुम्ही मागे नाही हटलात, खंबीर राहिलात, घाबरला नाहीत. हाही व्हिडिओ व्हायरल झाला. असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक ठिकाणी तर असं झालं की म्हणजे नाशिकमध्येच एक उमेदवार, ते जोडपं, हे निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलं उमेदवारी अर्ज मागे घ्यायला, आणि त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुदत 3 का 3:30 वाजेपर्यंतची होती, ती ओलांडून गेली. तर ते भांडायला लागले की नाही आम्हाला मागे घ्यायची. आणि मग ते समोर गोष्ट आली की त्यांना काही पैसे ऑफर केले गेलेले होते, आणि माघारी झाली तरच ते पैसे मिळाले असते. आणि आता माघारी होत नाहीयेत कारण मुदत टळून गेलेली आहे. मग आता ते पैसे बुडले. त्याचं दुःख सहन होत नव्हतं त्या महिलेला, त्या जोडप्यातल्या असलेल्या, आणि मग त्यांचा सगळा तो त्रागा त्या ठिकाणी चाललेला होता. हा सगळा प्रकार, या पद्धतीने लोकशाही प्रक्रिया राबवली जावी का? म्हणजे पहिल्यांदा वोट चोरी करायची, मशीन मॅनिप्युलेशन करायचं, हे सगळे प्रकार करून झाले. आता प्रत्यक्ष उमेदवारांना धमक्या द्यायच्या, त्यांना आमिष दाखवायचं पैशाचं, आणि मग याला लोकशाही म्हणायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर याच्याबद्दल तो महाराष्ट्राचा 35 पुरणपोळ्या खाणारा मुख्यमंत्री म्हणतो की निवडणुकांचं नॅरेटिव्ह बनवायचं आहे विरोधी पक्षाला. आणि पहिल्यांदा हे ईव्हीएम बद्दल बोलत होते, आता हे माघारी बद्दल बोलायला लागलेत, बिनविरोध निवडणुकांवरती आक्षेप घ्यायला लागलेत. मुळामध्ये एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला, हे निवडणूक आयोगाने जाहीर करणंच बेकायदेशीर आहे. कारण निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये नोटा, नन ऑफ द अबव, हा एक ऑप्शन मतदारांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे एकच उमेदवार असला तरीही हा मला मान्य नाही, हे मत देण्याचा तरी मतदारांना हक्क आहे ना. आणि तो संविधानाने दिलेला हक्क आहे. निवडणूक आयोगाचा कायदा ते सांगतो की मतदाराला मतदानाचा हक्क बजावताच आला पाहिजे. आणि इथं नोटाचा ऑप्शन असून सुद्धा, आणि नोटाला जर का उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळाली तर ती निवडणूक प्रक्रिया रद्द होते आणि पुन्हा नव्याने निवडणूक घ्यायला लागते. हा कायदा सांगतो निवडणूक आयोगाचा. तरीही निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने, अत्यंत असंवैधानिक पद्धतीने, हे 69 दिवटे बिनविरोध निवडून आले असं जाहीर करून टाकलं. आणि असा कायदा असून सुद्धा हा 35 पुरणपोळ्या खाणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याच्यावरती आक्षेप घेतो. म्हणजे गैरसंविधानिक कृत्य घडलेलं आहे. नोटाचा ऑप्शन असून सुद्धा मतदारांना त्यांचा हक्क बजावता येत नाहीये. नोटाला मत देणं हा सुद्धा मतदानाचा हक्क आहे, तो मतदारांचा हक्क आहे कायदेशीर. मग तो का बरं त्यांच्यापासून हिरावला गेला या 69 मतदारसंघांमध्ये? आणि याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे. हा दिवटा का देतो याचं उत्तर? काही झालं की निवडणूक आयोगाची वकिली करायला त्यांचा सफाई कर्मचारी असल्यासारखा येतो. घाण त्यांची, साफ तू का करतो? आणि एवढंच जर का झाडू मारायचा आवड असेल तर रस्ते झाडणं मुंबईचे खूप घाण आहेत, नागपूरचे घाण झाड, नागपूरमध्ये गटारी तुंबल्या आहेत, त्या साफ कर. ही निवडणूक आयोगाची घाण तू का साफ करायला बाहेर येतो दरवेळेला? आणि मग याच्या विरोधामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष हायकोर्टात गेलेले आहेत. आता याच्याबद्दल हायकोर्ट काय करतं हेही बघायला हवं. पुन्हा हायकोर्टाने ते निमित्त करू नये की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि तुम्ही त्यांच्याचकडे जा. म्हणजे पुन्हा इकडचा बॉल तिकडे, तिकडचा बॉल इकडे, यांचं लॉन टेनिस चालू राहतं, एकमेकाशी खेळणं. आणि मधल्यामध्ये मतदार भरडला जातो, त्या मतदाराचा होऊन जातो बॉल. आणि हा कधी निवडणूक आयोग रॅकेटनी मारतं, कधी राजकीय पक्ष रॅकेटनी मारतात, कधी हायकोर्ट रॅकेटनी मारतं, त्याला न्याय मिळतच नाही.
तो ना घरका ना घाटका धोबी का कुत्ता अशी त्याची अवस्था मतदाराची होते. त्यामुळे हे लक्षात ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि यासाठी मतदार, नागरिक आणि सिव्हिल सोसायटी ही जितकी आग्रही राहील तेवढा हायकोर्टाला सुद्धा या निवडणूक आयोगाच्या बिनविरोध भानगडीच्या विरोधामध्ये निकाल द्यावाच लागेल. हा आपला मतदानाचा हक्क शाबूत ठेवण्यासाठी नागरिक म्हणून आपण यात पुढाकार घेणार आहोत का? तुम्हाला या सगळ्या बिनविरोधच्या बेकायदेशीर प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सुद्धा कॉमेंट करून खालती सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ लाईक करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. या आठवड्यात 3 लाखाचा टप्पा आपल्याला गाठायचाच आहे. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.